नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. आजची सुरुवात जरा फिल्मी अंदाजानं करावी असं मला वाटतंय, म्हणून शर्ट सुद्धा बदलून आलोय. थोडासा झगपकीत शर्ट घालून जरासा फिल्मी अंदाज आणावा असा माझ्या डोक्यात विचार आहे. तुम्ही बागबान पिक्चर पाहिलाय? बागबान मध्ये परेश रावल आपल्या पत्नीशी संवाद साधत असतो. त्याची शांती नावाची पत्नी आहे. प्रसंग असा आहे की अमिताभ बच्चनच्या मुलांनी त्याच्यासोबत गडबड केलेली असते. दोघांच्या मध्ये तोडलेलं असतं एकमेकांना. आणि मग परेश रावल अत्यंत दुःखी होतो अमिताभचं ते दुःख ऐकून, आणि आपल्या पत्नी शांतीला तो म्हणतो, ऐका, अगर औलाद ऐसी होती है शांति तो अच्छा है हमें औलाद नहीं है. ऐकलं? आता तुम्ही म्हणाल राजकीय विश्लेषणाचा आणि या डायलॉगचा काय संबंध आहे? हो, आहे. तेच तर तुम्हाला मला सांगायचं आहे. हो, संबंध आहे. त्या डायलॉगचा संबंध आहे. उद्धव ठाकरे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे अर्थात उबाठा, यांनी एक विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संदर्भाने केलं. मुंबईच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की भारतातली पक्षाची घराणेशाही संपवावी लागेल. आता हे वाक्य उच्चारल्याबरोबर उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांनीच याला अंगावर घेतलं. भारतात कुणी नाही घेतलं, या दोघांनीच याला अंगावर घेतलं. शरद पवारांनी मग ह्याचं हे चालतं का, त्याचं ते चालतं का, असलं काहीतरी बोलून वेळ मारून नेली. आणि उद्धव ठाकरेंनी ज्याला घरच नाही त्याला घराणे काय करणार अशी मल्लीनाथी करून टाकली. उद्धव ठाकरे काय बोलले ते ऐका. मी आज सकाळीच बोलले, घराण्याशिवाय कोणी बोलायचं? बोलणारा कोणतरी घरंदाज पाहिजे. त्याला घराणं म्हणजे काय हे माहितीये, त्यांनी घराण्याशाहीवरती बोलायचं. ऐकलं ना? म्हणजे आता मला तुम्हाला त्या फिल्मी डायलॉग पर्यंत शेवटी घेऊन जायचं. तो लक्षात ठेवा. बागबानचा परेश रावलचा डायलॉग लक्षात ठेवा. आता उद्धव ठाकरेंच्या या विधानानंतर मला प्रश्न असा पडतो की उद्धव ठाकरेंना सातत्यानं असं वाटतंय की पक्ष माझ्या बाबांचा, बाबांनी माझ्ा पक्ष हवाली करून टाकला, साहेबांनी माझ्या हवाली पक्ष करून टाकला. पहिल्यांदा मला उद्धव ठाकरेंना सांगायचंय, असं काही घडलं नाहीये. बाळासाहेबांनी तुमच्या हवाली पक्ष केलेला नाहीये. उलट शेवटच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी तुम्हाला पक्षाच्या हवाली केलंय आणि आपल्या शिवसैनिकांना विनंती केली आहे, माझ्या पोराला सांभाळा माझ्या उद्धवला, सांभाळा माझ्या आदित्यला. ऐका ते. आणि म्हणून मी सांगतो, सांभाळून घ्या. मला सांभाळलं, उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून द्या. जेव्हा बाळासाहेब अशी विनंती करतात, सांभाळा माझ्या आदित्यला, सांभाळा माझ्या उद्धवला, तेव्हा बाळासाहेबांनी पक्ष उद्धव ठाकरेंच्या हवाली केला हे शरद पवारांचं वाक्य खोटं ठरतं. उलट बाळासाहेबांनी आपला पोरगा, आपला नातू पक्षाच्या हवाली केला होता. त्यांनी पक्षात नीट राहावं असं अपेक्षित होतं, नीट काम करावं असं अपेक्षित होतं. पण जी काही नीटकी व्यवस्था पक्षाची केली ना, त्यावरून आक्षेप आहे. म्हणजे आपल्या मुलाला विवियन रिचर्ड्स म्हणून जाहिराती काय छापून आणाव्यात, आपल्या पक्षात आपल्या एका मुलाचा प्रवेश आहे, दुसऱ्याच्या करायची तयारी काय करावी, रश्मी ठाकरेंचं पक्षात जास्त वजन काय वाढावं, त्यांनीच पक्ष काय चालवावा, या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही घरात पक्ष चालवू लागता तेव्हा गडबड होते. इथे लक्षात ठेवायचं आहे की बाळासाहेबांनी पक्ष तुमच्या हवाली केला नव्हता, तुम्हाला पक्षाच्या हवाली केलं होतं. आता येतो परेश रावलच्या डायलॉगच्या दिशेनं. मला आठवत आहे, राज ठाकरे यांनी केलेला आरोप आठवतोय. तुम्हाला आठवतोय? वडापाव, ते काय ग्रेव्ही, शेरवा, चिकन सूप, ग्रेव्ही शेरवा नाही, चिकन सूप, हा आरोप तुम्हाला आठवतोय? चिकन सूप द्यायचं की वडापाव द्यायचा यावरून झालेले वाद. जेव्हा आपल्याच पित्याला काय खायला द्यायचं, काय खायला नाही द्यायचं याची निर्बंध लागू होतात, तेव्हा परेश रावलचा डायलॉग आठवतो, घर असं असेल ना, याला जर घराणं म्हणायचं असेल ना, तर बरं झालं मोदींना घर नाही, मोदींना घराणं नाही. बरं झालं घर असं असेल तर योगींना घर नाही, योगींना घराणं नाही. असं घर असण्यापेक्षा घर नसलेलं बरं, हे तितकंच खरं आहे.
जेव्हा एखादा मुलगा मुंबईत पाणी भरल्यावर आपल्या सख्ख्या वडिलांना पुरात सोडून देऊन त्यांची अवस्था काय होते याचा विचार न करता स्वतःच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी पंचतारांकित रुग्णालयात जाऊन राहतो, तेव्हा परेश रावलचा डायलॉग आठवतो, अच्छा हुआ औलाद अगर ऐसी होती है तो अच्छा हुआ हम बेऔलाद है, हमें औलाद नहीं है, अच्छा हुआ हमें औलाद नहीं है. असंच वाटत असेल ना? जेव्हा खायला नीट मिळत नाही, जेव्हा पुरामध्ये माडकल्यावरती काळजी घेण्याच्या ऐवजी आपणच पंचतारांकित हॉटेलात जाऊन राहतो, तेव्हा असं म्हणावं लागतं की बरं झालं आमचं घरानं नाहीये. जरा एक वेगळीच कथा सांगतो, अजून एक वेगळीच कथा आहे. ती यांच्याशी जोडायची की नाही तुम्ही ठरवू नका, म्हणजे अजिबात ठरवू नका यांच्याशी जोडायची नाही जोडायची, कसं करायचं. म्हणजे या सगळ्या संपूर्ण घटनाचक्राचा हा भाग आहे असं म्हणू नका. ज्याला जोडायची त्याचे प्रत्येकाची मर्जी, मी काय करू शकत नाही. प्रत्येकाची बुद्धी कशी चालते त्याला. कोर्टात एक केस चालू होती कोर्टात, आणि कोर्टातल्या केसमध्ये एक व्यक्ती उभा राहतो कोर्टासमोर आणि म्हणतो की या घरातली एक खोली अशी आहे ज्या खोलीमध्ये एक मुलगा राहतो, तो कोणाचा आहे हे मला माहित नाही, कोणाचा आहे हे मला माहित नाही. एक कोणीतरी मुलगा राहतो आणि तो मुलगा कोणाचा आहे हे मला माहित नाही असं सांगितलं जातं. तो मुलगा कोणाचा असतो तसा प्रश्न आहे ना, क्या हुआ था उस रात, तसा हाही एक प्रश्न आहे. तो मुलगा कोणाचा असेल बरे, कोणाचा मुलगा असेल, काय करत असेल तो मुलगा. अहो बरं झालं मोदींना घर नाही, बरं झालं योगींना घर नाही, बरं झालं अनेकांना घर नाही. घर असं असेल तर म्हणजे ज्या घरातल्या मुलांना मोठा प्रश्न पडावा, मोठा प्रश्न, म्हणजे आपण ज्याला आजोबा म्हणतोय ते आजोबा आहेत की अजून कोणी. एखाद्या बापाला प्रश्न पडावा, आपण ज्याला आपला मुलगा म्हणतोय तो मुलगा आहे की आपला भाऊ. प्रश्न पडतो ना, प्रश्न पडतो. बरं झालं म्हणजे अशी घरं असण्यापेक्षा घरं नसलेली बरी असतात, हे पुन्हा एकदा मी सांगण्याची काही वेगळी आवश्यकता नाही. उद्धव ठाकरेंना मी उदाहरण म्हणून हे अशीही घरं असू शकतात असं सांगतोय, म्हणजे उदाहरण म्हणून सांगतोय की अशीही घरं आहेत की जिथे ज्या घराचं घरपण टिकवलं जात नाही, ज्या राज्यात घराला घरपण देणारी माणसं टिकवली जात नाही, तिथे घराचं घरपण टिकवण्याची अपेक्षा आपण काय करावी. आपण सारखं मोदी असे, मोदी तसे, मोदी हे, मोदी ते, त्यांना घर कळतं का, त्यांना घरानं कळतं का, असा विधान करत असताना आपल्याला घराचा आणि घराण्याचा किती महत्व कळलंय हे समजून घेणं आवश्यक आहे. शिवसेनेतलं बाळकडू केव्हाच संपलाय, केव्हाच संपलाय. शिवसेनेच्या बाळकडूपेक्षा शिवसेनेत पाटणकर काढ्याचं महत्व वाढलेलं आहे, आणि हाच पाटणकर काढा आता शिवसेनेचं जीवामृत बनलेला आहे. हाच पाटणकर काढा आता शिवसेनेसाठीचं खत बनलाय. हाच पाटणकर काढा आता शिवसेनेचं जीवनावश्यक औषध बनलाय, गरज बनलाय ती. आणि आपण दावा करायचा घर असलं पाहिजे की नाही, घर कसं असलं पाहिजे या सगळ्या विषयाचा. बरं झालं त्यांच्याकडं घर नाही आहे. ते तुम्हाला काय वाटतंय नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.